नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी पुन्हा एकदा आलो आहे मी गावी आणि मी आता चाललो आहे करंबेळी. करंबेळी हे माझ्या आजोबांचं गाव आहे, तर मी तिथे चाललो आहे. तर प्रयत्न करतो त्या म्हणजे जाता जाता काय काय घडेल किंवा काय काय दृश्य तिकडची ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, हे पाठीमागे आहे आपलं चोरवण्यातलं घर आणि आता मी इथून निघतो आहे करंबेळीला. तर चला. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला. चांदेराईतनं हरचेरीतनं आता फायनली हा संसारी टिटा म्हणून असं बोलतात याला. तर तिथे मी आलेलो आहे आणि आता इथून पावस मार्गे मी जाणार. तर पाहूया आता मी थांबेन सापूच्या तळ्याचे ते. तर सापूचे तळे पाहूया. आता सापूच्या तळ्यावरून मग माझे जे आजोबांचं गाव आहे प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. मित्रांनो, मी फायनली पोहोचतोय सापूच्या तळ्याजवळ. तुम्ही बघू शकता. साधी बोळी आम्ही कोकणची माणसा, जगताव सुखाचो क्षण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन. सापूचे तळे आताच क्रॉस केला आणि आता येईल ते चिंचवाडी म्हणून एक गाव आहे. तर चिंचवाडीनंतर येईल करंबेळी आणि बघूया आता पुढे काय काय आहे. असं दाखवण्यासारखं असं काहीच नाही आहे, कारण की मे महिन्याचा सीझन आहे. पण तरी पण पाहूयात. चला, फायनली मी पोचलो आहे आता लिंबूची वाडी. हे बघा पाठीमागे बघू शकता. तर लिंबूच्या वाडीच्या इथे मी आलो आणि सहजच एक बोर्ड आहे, त्या बोर्डावर माझी नजर गेली. खूप छान असा बोर्ड लावला आहे. हा प्रत्येक गावागावामध्ये असावा. बघू शकता तुम्ही. मला मी दाखवण्याचा हा प्रयत्न करतो. वाघरटवाडी लिंबू गावामध्ये फेरीवाल्यांना किंवा बाहेरील विक्रेत्यांना गाडीमधून गावामध्ये फिरून विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हुकमावरून सरपंच ग्रामपंचायत वाघरटवाडी लिंबू. ॲक्च्युली वाडी लिंबू, काही लोक लिंबूची वाडी असं म्हणतात. खूप असं छान आहे बघा. म्हणजे ह्या फाट्यावरच हा असा बोर्ड लावलेला आहे की बाहेरील व्यक्ती जे आहेत, जे येतात, आता सध्या चाललं आहे जे प्रकरण बांगलादेशी आणि हे, तर त्यांच्यासाठी खास गाडीवरून आतमध्ये प्रवेश बंदी आहे. खूप छान आहे असं. तर प्रत्येक गावाच्या फाट्यावर हे असे बोर्ड हवेत. खूप छान आहे. वाघरट लिंबूच्या वाडीच्या इथे मी हा बोर्ड वाचला आणि तो मी तुम्हाला दाखवण्याचा तो प्रयत्न केला. तर चला आता पुढे बघूया काय होतं ते. तर हे काका आता मस्त असे बाईक घेऊन गेलेत एकदम रफ अँड टफमध्ये आणि समोर रिक्षा उभी आहे मस्तपैकी. तिथे लिहिलं आहे मी कुणबी. जबरदस्त. कुणबी याचा तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन तुमचा. तर नमस्कार मित्रांनो, फायनली मी पोचलो आहे करंबेळी टिट्यावर पोचलेलो आहे. हा जो करंबेळी टिटा, करंबेळी फाटा किंवा करंबेळीचा बस स्टॉप तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पूर्वी आम्ही, म्हणजे माझे आजोबा होते तेव्हा इथेच पाठीमागे बघू शकता जिथे माझी गाडी उभी आहे, तर तिथे असं एक स्टॉपचा असा बोर्ड होता. तिथे लिहिलं होतं की करंबेळी बस स्टॉप. पण आता सध्या नाही आहे. कदाचित लावला असेल, तो निघाला असेल कदाचित. तर तुम्हाला हा जो फाटा आहे रस्ता आहे, इथून कदाचित 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर घर आहे आमचं, म्हणजे जे जुनं आजोबांचं. तर मी बघू शकता. आणि हा जो लुक असा आहे. तर मित्रांनो, हा जो रस्ता तो हा खानवली साईडला तो, आणि हा जो रस्ता आहे हा जातो सापूचे तळे, आणि हा जो जातो तो माझ्या गावी. तर चला. प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन तुमचा, प्रसन्न होतला मन.
जगन शेठ पण आलेले आहेत. काय होतं जगन कसं मस्त ना? आला कधी? आता झालो एक. घरी नाही गेला तू? हो आता जातोय. हे आपले जगन आहे ॲक्च्युली आहे ना. हा माझा काका लागतो आहे ना जगन? काका लागतो सर माझा. म्हणजे माझ्या आजोबांच्या भावाचा मुलगा हा जगन. पण काय आता एकाच वयाचे असल्यामुळे मी त्याला जगन बोलतो. जबरदस्त असा माणूस आहे जगन. आणि एक दुसरा एक काका आहे सुनील. तो म्हणजे त्याला आपण वाघधरे बोलू शकतो. म्हणजे तो शिकार मस्त करतो जबरदस्त असा. तर चला तो जर भेटला तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता जाऊया माझ्या आजोबांच्या घरी. चला. तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण साधी कोळी आम्ही कोकणची माणसा जगताव सुखाचो क्षण साधी कोळी आम्ही कोकणची माणसा जगताव सुखाचो क्षण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन. हे आमच्या सुवर्ण काकी. हो काकी काय बोलताय? कुठे बटवा पडला? आता मी हातात घेतला. अच्छा येतो जाऊन येतो घरी. जे घरे काय तिथं आहेत मागे. तर ओके हे आलो आता मी फायनली घरी. चला. तर मित्रांनो फायनली मी पोचलो आहे आता माझ्या आजोबांच्या म्हणजे गावी पोचलो. आणि ही आहे आमची काकी चहा घेऊन आले. आणि हे आमच्या लावलेलं आहे इथे बघू शकतो. आजोबांनी आजी देवघर म्हणजे जुनं आजोबांच्या काळात आजोबा पणजोबा यांच्या काळातलं हे आहे देवघर. अशा प्रकारे पाठीमागे देव आहे. पाठी ते जातं आहे असं. तरी पण तर मित्रांनो मी आता इथे आलो आहे घरे घ्यायला. तर काकी मला 6 पॅकेट घरे द्या आणि 1 किलो टेस्ट करायला मिळतील. आता मालकीनीच विसरायला लागल. अरे देवा. तुम्ही मॅनेजर आहात ना? आम्ही मॅनेजर असून आम्ही नाही त्याच्यात मालक आहेत ना तिकडं. अच्छा आता बघा. तर बघूया आता 6 पॅकेट मी घरे घेतोय. तर चला मित्रांनो फायनली झाली आता जायची वेळ. चला काकी बाय बाय. चला. तर काकीने आंबे दिलेले. आता ते न्यायचे कसे खायचे कसे तो प्रश्न पडलेला. तर चला बाय. अंधार पण पडलेला बाय. तुम्हाला अंधार पडलेला.